हॅलो. तर आज आम्ही निघालोय एका खास शॉपिंग डेटवर. पण ही शॉपिंग आमच्यासाठी नाही, आमच्या बाळासाठी आहे. डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे, म्हणून आम्हाला बाळासाठी कपडे घ्यायचे आहेत. काही खास प्लॅनिंग नाही, फक्त बाळासाठी काय काय नवीन आले ते बघायचं, थोडं एक्सप्लोअर करायचं आणि जे आवडेल ते घ्यायचं, असं सगळं प्लॅनिंग. गर्ल आणि बॉय दोघांसाठी आता एक एक ड्रेस घ्यायचाय. चला बघूया. अरे बापरे, ही छोटीशी कपडे खूप क्यूट वाटतात. प्रत्येक ड्रेस बघून वाटतं हे घेऊ ते घेऊ. न्यूबॉर्नचे कपडे निवडणं म्हणजे खरंच खूप कठीण काम आहे. खूप सुंदर सुंदर कपडे आहेत, पण मला न्यूबॉर्नचे व्हरायटी थोड्या कमी वाटतायत. आणि हे बघा, बाळाचे पप्पा सुद्धा अगदी मन लावून आपल्या बाळासाठी कपडे निवडत आहेत. हे छोटे छोटे क्षणच पुढे जाऊन सुंदर आठवणी बनतात, नाही का? आता बेबी बॉयचे कपडे तर झालेले ना, आता आपण बेबी गर्लचे कपडे घेणार आहोत. आता आम्ही आलो आहे बेबी शॉप स्टोअरमध्ये आणि इथे आम्हाला बेबी गर्लचे खूप क्यूट कपडे वाटले. सो आम्ही इथून बेबी गर्लसाठी एक छानसा ड्रेस घेतला आहे. इकडे खरंच खूप जास्त व्हरायटी आहे H&M पेक्षा. आता एवढी शॉपिंग झाल्यावर भूक तर लागणारच, म्हणून घेतला छोटासा फूड ब्रेक. खाता खाता बाळाबद्दल गप्पा, अजून काय काय घ्यायचं याची चर्चा आणि केलेल्या शॉपिंग बद्दल थोडंसं डिस्कशन केलं. बाळासाठी अजून काय काय घ्यायचं याचं थोडंसं चर्चा. बेबीची शॉपिंग तर झाली आणि त्यात आता माझ्या नवऱ्याने सुद्धा हात साफ केलेले आहेत त्याची शॉपिंग करून. आमचा खूप वेळ इथेच निघून गेला. मी माझ्यासाठी काही घेतलं नाही, कारण मला काय सध्या अजून घ्यायची गरज नाही वाटली. ही शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो थोडंसं ग्रोसरी शॉपिंग करायला. ग्रोसरी शॉपिंग झाली आणि लक्षात आलं की आता तर डिनरचा टाइम झाला आहे. मग विचार केला आज बाहेरच डिनर करूया. डिनर पण झाला आणि आता आम्ही निघालो घरी जायला. आजचा दिवस खूप स्पेशल होता. काही सुंदर वस्तू, खूप साऱ्या आठवणी आणि आमच्या बाळासाठी केलेली पहिली शॉपिंग. असेच आमच्या या प्रवासात सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. नमस्कार.